हॅलो, कसे आहात सगळे? कसं चाललंय स्टडी? आय नो स्ट्रेस तर असणारच. दिवस असे फटाफट जात आहेत, माहीत नाही काय होणार आहे स्टडी करायचं. पण प्लस पॉईंट हा आहे की व्हॅकन्सीज आता अजून वाढतील अशी आशा आहे. सो आपण आपला 100% तर द्यायला हवं ना. सो मागे एक मी प्लॅन केला, बट आय फील आता 70 दिवस बाकी आहेत, तर अजून एक प्लॅन ज्यांनी आत्तापर्यंत नाही केलं की ठीक आहे बाबा, आता गेला थोडासा टाईम वेस्ट झाला, पण स्टील ठीक आहे, आपण आत्ता पण करू शकतो. अशांसाठी मी एक स्टडी प्लॅन आणलेला आहे. ओके, तर ह्या प्लॅनमध्ये पण 3 फेजेसमध्ये आपण करणार. आणि ना, मी काही मायक्रो टॉपिक्स देत नाही बसणार आहे. जसं मी आधी पण बोलली की प्रत्येकाला माहिती आहे की काय कसं आहे, आपण कुठल्या गोष्टीमध्ये किती ॲव्हरेज आहोत किंवा कशामध्ये आपण आपलं 100% ऑलरेडी केलेलं आहे. सो इट डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला काय करायचं आहे. ओके, तर पहिला फेज मी 40 दिवसाचा ठेवलेला आहे, 16 ऑगस्ट ते 24 सप्टेंबर. आता क्रोनॉलॉजी तुमच्या मनानुसार घ्या की पहिला सब्जेक्ट कोणता घ्यायचा, सेकंड कोणता घ्यायचा. तर हिस्ट्रीला 6 दिवस, इकॉनॉमिक्सला 7 दिवस, पॉलिटी 7 दिवसासाठी, जॉग्रफी 7 दिवसासाठी, सायन्स 8 दिवसासाठी. आणि ह्या फेजमध्ये मी 5 डेज फ्लेक्झिबल दिलेत की बाबा ठीक आहे, एखाद्या सब्जेक्टला कुणाला जास्त टाईम लागतो, जसं इकॉनॉमिक्सला माझं थोडंसं वीक आहे, सो मला त्याला जास्त लागतो, अशा टाईपचं. तर 5 दिवस ठेवलेत, तर असे 40 डेज. आता काही काही जणांना असं असतं ना की एका दिवसात GSचा एकच सब्जेक्ट नाही करतायत, तर मग तुम्ही त्याला पण असं करू शकतात की दोन सब्जेक्ट हाफ टाईम असा पार्ट करून तुम्ही करू शकता. पण माझं असं की घेतला, फिनिश करणार, साईडला करणार, अशा टाईपचं. पण हा, याचा अर्थ असा नाही आहे की पूर्ण मग 6 दिवस त्या आधीचं काही वाचायचंच नाही, अशावाला नाही आहे. पूर्ण व्यवस्थित परत रिव्हिजन करायची. तर ह्या फर्स्ट फेजमधला मी टाईम शेड्यूल सांगते की कसं करायला हवं आयडियली. तर डेली 10 तासाचं केलंच पाहिजे, कारण आपल्याकडे ह्याचं ऑप्शनच नाही आहे. ओके, तर 2 तास मॅथ्स रिजनिंगला, ग्रामर मराठी. आता मेन्सला माहिती आहे आपल्याला की जास्त टाईम नाही आहे, सो ग्रामर अल्टरनेट डेजला एक घंटा डेली झालंच पाहिजे. एक दिवस मराठी केलं, नेक्स्ट दिवशी इंग्लिश, त्यानंतर परत मराठी, असं आलं. 1 तास डेलीचा रिव्हिजनसाठी गेलाच पाहिजे. करंट अफेअर्स 1 तास, जसं आपल्याला माहिती की मोस्टली म्हणतात की 18 महिन्याचं करंट अफेअर्स झालं पाहिजे, तर डेली 1 महिना दिला तरी ना आरामात होऊन जातं. आणि GSसाठी आपल्याला भेटतात 6 तास. ओके, तर हे नॉन निगोशिएबल आहे, काही जरी झालं तरी केलंच पाहिजे. ओके, तर पहिल्या पेजच्या एंडला माहिती आहे का काय होणार आपलं. आणि हां, या टाईम पिरियडमध्ये आपल्याला करताना PYQ रेफर करायचे आहेत. आणि हा फेजचा एंड होईल ना, तुम्हाला स्वतः रिअलाईज होईल की अरे यार, खूप जास्त असं ना मेजरवाले चंक कंप्लीट झाला आहे. लाईक मॅथ्स रिजनिंगचं रिव्हिजन चालू आहे, फ्लोमध्ये आहे, त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम नाही येणार आहे. GSचं पूर्ण एकदा आरामात रिव्हिजन झाले. हिस्ट्रीसाठी 6 दिवस खूप जास्त होतात, आरामात रिव्हिजन होतं. बस इतके की भाई डिस्ट्रॅक्ट नाही व्हायचे ह्या टाईममध्ये. देन पहिला फेज आपला संपला आहे. दुसरा फेज येणार 25 सप्टेंबरपासून 14 ऑक्टोबरपर्यंत. 25 सप्टेंबरपासून मग आपल्या मनावर. बस इतका आहे की डेली मॅथ्स अँड रिजनिंगला 2 तास दिलेच पाहिजे, करंटसाठी 1 तास आणि GSला 7 तास. ओके, हे झालं 10 तास होऊन जातात. आणि या टाईम पिरियडमध्ये ना मॉक टेस्ट पण जसं अल्टरनेट डेजला द्यायच्या. आता ह्यामध्ये ना मी सब्जेक्ट वाईज तुम्हाला टाईम डेज दिले नाही, कारण ना आता पहिल्या फेजनंतर तुम्हाला लक्षात आलं असणार आहे की कोणत्या सब्जेक्टचं काय राहिलं आहे, तर तो स्वतःच्या ॲडजस्टमेंटनुसार ते 20 डेज तुम्ही फ्लेक्झिबल करू शकतात. पण जसं हिस्ट्रीला आधी 6 दिवस दिले ना, सेकंडच्या वेळेस सेकंड टाईमला 3 दिवस पण खूप झाले, काही खूप जास्त नाही करायचं आपल्याला. आपल्याला पासिंग करायचं, आपल्याला कट ऑफ क्लिअर करायचं, PhD नाही करायची. देन आपण जसं फेज 2 झाला, मस्त माइंड फ्रेश असणार की भाई 2 रिव्हिजन झाल्यात, आता काही टेन्शन नाही, अभी मुझे कुछ कोई रोक ही नाही सकता लाईक. तर थर्ड फेजसाठी 10 दिवस उरतात, 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर. काही स्ट्रेस घ्यायचा नाही आहे, ह्या टाईमपर्यंत 2दा आपली रिव्हिजन होऊन गेलेली आहे. तर ह्या टाईम पिरियडमध्ये काय करायचं, GSचं जे बाकी आहे रट्टा आलं, लाईक मी काय करते, काँग्रेसच्या अधिवेशन झाले किंवा म्हणजे बायोचं ते क्लासिफिकेशन, ज्या गोष्टी रट्टा मारायच्यात ना त्या मी एंडला करून टाकत असते. असं वालं मॉक टेस्ट द्यायची डेली 1 तास, काही नाही 1 तास आरामात निघतो. आणि करंट अफेअर्स डेली करायची. 24 ऑक्टोबरच्या इव्हिनिंगपर्यंत आपला आरामात सिलेबस 3 फेजेसमध्ये कवर झालेलं असणार आहे.
त्यानंतर आपलं मॅथ्स रिजनिंग झालं आहे, करंट झालेलं आहे, GS पण आरामात व्यवस्थित झालेलं आहे. सो आपण 25 तारखेच्या एक्झामसाठी एकदम मस्त रेडी असणार आहोत. मॅनिफेस्ट करा ह्या गोष्टी आणि होऊन जातं. आय नो डिफिकल्ट आहे आणि इवन मलासुद्धा असं होतं ना की माहीत नाही काय होणार आहे आणि ते धाकधूक असणार यार, कारण आपण ह्या एक्झामसाठी स्टडी करतो आहे. आपण एक वेळ लागतो ह्या गोष्टीला. बस कन्सिस्टंट राहा, आरामात सगळं होऊन जाईल. डेली टार्गेट फिक्स करा, डेली करत राहा आणि ऑल द बेस्ट.